आणि मग आज तुम्ही परत एकदा जबरदस्त पुनरागमन केलं 2024ला पर्यावरण, हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री, आणि मला वाटतं विधान परिषदेमध्ये पण तुम्ही उपसभागृह नेते आहात. त्यावेळच्या पंकजाताई मंत्री म्हणून आणि आताच्या मंत्री म्हणून पंकजाताई, काय वेगळेपण आहे? मी म्हटलं मगाशीच की त्यावेळी मी बाबा झाले होते. मी जेवढी नव्हते तेवढी अग्रेसिव्हली काम करत होते. मी काहीतरी सिद्ध करत होते की हो मी हे करू शकते. लोकांना सुदिंग इफेक्ट यावा किंवा कॉन्फिडन्स यावा यासाठी एक प्रयास करत होते, जो आता मी करत नाही आहे. त्यामुळे मी आता जास्त शांत आणि जास्त सॉर्टेड फील करते. आणि आता मी पंकजा म्हणून लोकांना भेटते. आता मी काहीतरी सिद्ध करत नाही आहे. तेव्हा स्वतःला सिद्ध करायचं होतं. आवश्यकता तशी होती. मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर एक परिस्थिती तशी होती. आता मी स्वतःला सिद्ध करत नाही. मग आता पंकजाताई मंत्री म्हणून कशा आहेत? जशी होते तशीच आहे. इंटरनली दोन्ही वेज माझ्यात काही बदल नाही झाला आहे. माझा अप्रोच बदलला आहे, जो मी ठेवला होता तो आहे. आणि मी मगाशी म्हटलं मंत्री म्हणून माझं पुनरागमन असू शकतं, पण राजकारणात तर मी होतेच. उलट मी दिल्लीच्या राजकारणात गेले 5 वर्ष, तर मी खूप चांगला अनुभव घेतला. क्रीम ऑफ पॉलिटिशियन्स माझ्या संपर्कात आले. म्हणजे मी मध्य प्रदेशमध्ये काम केलं. मग शिवराजजी चौहान, वसुंधराजे सिंधिया, आमचे जे पी नड्डाजी, स्वतः मोदीजी, स्वतः अमितभाईंवर तर मी आधीही काम केलं. पण हे सगळ्या लोकांबरोबर काम करण्याचा अनुभव एक माझ्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचा बदल करून गेला. तर मी राजकारणात तर होतेच, फक्त सत्तेच्या राजकारणात आले. आणि आले आता. मी असं म्हटलेच होते की मी मंत्रालयाची पायरी मंत्री बनूनच चढेन, तर तसंच झालं. मी नंतर मंत्रालयात कधीच गेले नाही मागच्या 5 वर्षात. मग बाकीच्या जेव्हा राज्यांमध्ये तुम्ही बघितलं राजकारण किंवा मंत्रीपद, तर महाराष्ट्राचं राजकारण आणि दुसऱ्या स्टेट्सचं याच्यामध्ये काही एक आउटसायडर म्हणून काय फरक दिसला का जेव्हा तुम्ही मंत्री नव्हतात तेव्हा? नाही, निसर्गतः फरक असतो. काही ठिकाणी संघटना खूप स्ट्रॉंग असते. जसं मध्य प्रदेश हा संघटनेचं जन्मस्थान आहे. संघटना तिथे जन्मली आहे, भाजपा. तर तिथला कार्यकर्ता आणि आपल्या कार्यकर्त्यामध्ये फरक आहे. महाराष्ट्रात पक्ष वाढवणं महाराष्ट्राच्या विचारसरणीमध्ये एक मोठं संघर्षमय काम त्यावेळी मुंडे साहेबांनी, त्यांच्या पिढीतल्या नेत्यांनी केलेलं आहे. तर प्रत्येक पक्षाचं वेगळं गणित असतं. प्रत्येक राज्यात पक्षाचं वेगळं गणित असतं. UPचं वेगळं आहे, महाराष्ट्राचं वेगळं आहे, उत्तराखंडचं वेगळं आहे, झारखंडचं वेगळं आहे, सगळीकडचं वेगळं आहे. आणि मला तर म्हणायचं महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक तालुका आणि जिल्ह्याचं राजकारण वेगळं आहे. आता तुमचं जलयुक्त शिवार अभियान मी ते वाचत होते, तर तुम्ही म्हणालात की ती एक महाराष्ट्रातली गेम चेंजर योजना आहे. आणि खरी महाराष्ट्राची ताकद गावात आहे आणि ती तुमच्याजवळ आहे. ग्रामीण ताकद तुमच्या पाठीमागे उभी आहे. ग्रामसडक, महिला बचत गट, असं बरंच तुम्ही कार्य केलं आहे. तर तुमच्या कुठल्या कार्याचा तुम्हाला जास्त अभिमान आहे किंवा तुम्हाला असं वाटतं की त्यांनी संपूर्ण आमूलाग्र बदल झाला आहे? ॲक्च्युली जेव्हा पहिल्यांदा आम्ही सरकारमध्ये आलो, देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि आम्ही 5 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, तर आम्ही सगळे नवीनच मंत्री झालेलो. काही वयाने मोठे होते, खूप वर्ष काम करून आले होते, आणि मी खूप यंग होते. माझ्यापेक्षा फक्त देवेंद्रजी मोठे, बाकी तर सगळे सिनियरच होते. आम्ही दोघं त्या मानाने यंग होतो. तर एक यंग टीम तेव्हा महाराष्ट्रामध्ये मिळाली. प्रचंड दुष्काळ आला आणि जलसंधारण खातं देवेंद्रजींनी मला फोन केला होता की मी तुला देतोय, तुला आवड आहे जलसंधारणाची. कारण मी आधी आमदार होते आणि NGOतून मी हे काम करत होते. तर जलयुक्त शिवार योजना आम्ही केली तेव्हा. आणि त्या दुष्काळामध्ये त्या जलयुक्त योजनांनी जो एक प्रभाव टाकला लोकांबरोबर. एक तर मला असं वाटतं योजना अशी असावी जी लोकांना आपली वाटावी. तर ती चळवळ झाली तयार. नुसती योजना राहिली नाही, लोकही सहभागी झाले. आणि त्याचा परिणाम असा होता की नंतरचे 10 वर्ष अगदी टँकरमुक्त झाली गावं, पाणी म्हणजे तिथे दुष्काळमुक्त झाली गावं, अशी परिस्थिती झाली. आता परत दुष्काळजन्य परिस्थिती दिसतेच आहे आता. तर हे एक मला वाटतं खूप चांगलं. पाणी पाजणं, नीर आणि नारी ह्या 2 गोष्टींवर काम करायला पाहिजे, तर समाज बदलतो. जिथे पाणी आहे तिथे विकास असतो. जिथे नारी विकसित आहे तिथे एक चांगला समृद्ध समाज राहतो. तर मग दुसरी योजना माझी होती माझी कन्या भाग्यश्री, जिच्यात मुलीचा जन्मदर वाढवण्यासाठी मी काम केलं. जेव्हा मी राजकारणात आले तेव्हा माझ्या जिल्ह्यामधला एक तालुका सगळ्यात कमी मुलींची संख्या असणारा राज्यातला होता. त्या तालुक्यात मी 701 पासून
ते 900 अगदी 88-90पर्यंत मुलींचा जन्मदर वाढवू शकले. तर ती एक योजना माझी खूप प्रभावी ठरली मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी. त्याच्यानंतर मी बचत गटांना 0% व्याजाने कर्ज देण्याची योजना आणली. मग मी सगळ्या ट्रान्सफर्स ऑनलाईन केल्या म्हणजे करप्शन संपावं. जसं आत्तासुद्धा माझ्या ज्या ट्रान्सफर आहेत माझ्या खात्याच्या त्या मी समुपदेशनाने करते. सॉफ्टवेअर लावते, लोक समोर बसतात आणि आपल्या आपल्या जागा निवडतात. सो देर इज नो इंटरफिअरन्स ऑफ एनीवन आणि नो करप्शन हॅपन्स. तर मग अधिकाऱ्यांवर आपला वचकही राहतो आणि तेही आनंदाने काम करतात जर त्यांना हवी ती पोस्टिंग मिळाली. मग ज्याच्या कोणी ऐपतच नाही, ज्याची पतच नाही, माझ्या बाबांनी म्हणायची ज्याची ऐपत आणि पत नाही त्यांच्यासाठी उभं राहा. ज्यांना वशिला नाही त्यांनी कुठं जावं असं म्हणतो ना आपल्याकडे. ज्याला वशिला त्याचं काय काशीला, त्याचं गोळ काय जनावर पण काशीला. तसं ज्याचं वशिला नाही त्या माणसांनी कुठे जावं. मग वशिला बंद करायचा असेल, राजकारणी असून एवढं सोपं नाही आहे, तर मग काय करावं लागेल. तर मग ऑनलाईन ट्रान्सफर्स केल्या. त्यामुळं असंख्य शिक्षकांनी एवढी दुवा दिली. परत अनाथ मुलांना 1% आरक्षण देण्याचा निर्णयसुद्धा तेव्हा मी घेतला. म्हणजे ऑफकोर्स हे मुख्यमंत्री महोदय आम्ही त्यांच्या निर्देश पण होते, काही त्यांच्याही निर्देशांनी काही गोष्टी घडल्या. आणि आता मी एवढ्या योजना सांगत बसले तर आपला पॉडकास्ट खूप सगळ्या योजना नव्या केल्या. मोदीजी स्वतः डायरेक्ट सरपंच निवडीचा निर्णय घेतला. मोदीजी स्वतः माझ्या अनेक कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यांनी त्याचंही कौतुक केलं. आणि आता मी नदी पुनर्जीवनाचं काम हातात घेतलेलं आहे. तुम्ही याच्या आधीच ती मीटिंग चालू होती. आणि पशुसंवर्धनमधून मी ग्रामीण भागाची असल्यामुळे ग्रामीण उद्योजक योजना मी आणते आहे. मला वाटतं ग्रामीण भागातला तरुण हा उद्योजक झाला पाहिजे. ग्रामीण भागात रोजगार असेल तर लोक शहरात येणार नाही, शहरं वाढणार नाही, बकाल होणार नाही, पर्यायाने प्रदूषण कमी होईल, पाण्याचा वगैरे सगळ्यांचा विषय भविष्यामध्ये निर्माण होणार नाही. आणि आता वसुंधरा रक्षक हे अभियान मी घेतलेलं आहे. मॅसिव्ह वृक्षारोपण करायचा माझा संकल्प आहे. पर्यावरण मंत्री. आणि नॅचरल फार्मिंग हे केली पाहिजे. कारण आपलं प्रदूषण आपल्याला फक्त हवेत जाणवतं, पण नाही, प्रदूषण मातीत देखील आहे. आपण बघतोय कॅन्सर, प्रत्येक घरोघरी एक कॅन्सर पेशंट आहे. कारण आपल्या रासायनिक खतांमुळे आपली मृदा माती प्रदूषित आहे. ते पाण्यात जातं परत. मग ते सगळं एकमेकांशी लिंक्ड आहे. तर मला असं वाटतं की ही सृष्टी आहे आणि सृष्टी वाचवण्याची गरज आली आहे. आणि आपल्याला पर्यावरण हे खातं मिळालं आहे, ही जास्त दायित्व आहे. आणि ते काय मी वाचवू शकेल असं नाही, त्याच्यात लोकांनी सहभाग घ्यायचा आहे. प्लास्टिक बंदी केली आम्ही. जे प्लास्टिक रिसायकल होत नाही ते, तर त्याच्यावर आम्ही काम करतो आहे. रियूज आणि रिसायकल. रिड्यूस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. वी नीड टू डिक्लटर. आपण खूप वस्तू वापरतो. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.